श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 740. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये मुनी अगस्ती आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद अभ्यासला. मुनी अगस्ती जे सुतीक्ष्णांचे गुरु आहेत. सुतीक्ष्ण प्रभू रामचंद्र सीताजी आणि लक्ष्मणाला अगस्ती ऋषींच्या आश्रमात घेऊन आले. मुनी अगस्तींनी अत्यंत भावनापूर्णतेने प्रभू रामचंद्रांचं पूजन केलं. तत्पश्चात प्रभू रामचंद्र आणि अगस्ती मुनींचा एक सुंदर संवाद सत्संग रूपाने आपण अभ्यासला, ज्यामध्ये मुनी अगस्तींनी प्रभू रामचंद्रांचं हे स्वरूप काय आहे, त्यांचं व्यापकत्व काय आहे, आणि या प्रभू रामचंद्रांनी जो या लीला नाट्यामध्ये अगस्ती मुनींना प्रश्न केलाय की आपण मला मंत्र द्या, आपण मला सांगा की मी राक्षसांचा निपात कशा पद्धतीने करू. यावरती मुनी अगस्ती प्रभू रामचंद्रांना म्हणतायत की आम्हा सामान्य जीवांना, जे या औदुंबर वृक्षाच्या एका फळामधले कृमी कीटकासारखे आहेत, हे प्रभू आम्ही तुम्हाला काय सांगणार. मुनी अगस्तींनी प्रभू रामचंद्रांची स्तुती केली. त्यांच्या चरणी निर्मळ भक्तीचं वरदान मागितलं. आणि ही भक्ती, हे प्रभू रामचंद्रांचं रूप हृदयामध्ये दृढ राहण्यासाठी सत्संगती, वैराग्य, ज्ञान आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रीती असा हा परिकोट देखील मुनी अगस्तींनी प्रभू रामचंद्रांना मागितला. तत्पश्चात मुनी अगस्ती प्रभू रामचंद्रांना म्हणतायत की आपण इथून जवळच असलेल्या पंचवटी क्षेत्री जावा. या पंचवटी क्षेत्रामध्ये आपल्याला राक्षसांशी निपात करण्याची संधी अनायसा प्राप्त होईल. प्रभू रामचंद्र देखील मुनी अगस्तींच्याकडून हाच मंत्र अपेक्षित ठेवून होते आणि त्यानुसार प्रभू रामचंद्र लगेचच पंचवटी क्षेत्री गेले. तिथं गिधाडांचा राजा जटायू याची प्रभू रामचंद्रांशी भेट झाली आणि गोदावरी नदीच्या किनारी प्रभू रामचंद्रांनी सुंदर पर्णकुटी बांधून तिथं निवास करायला सुरुवात केली. इथपर्यंतचं कथानक सज्जनो आपण कालच्या कथाप्रवाहामध्ये बघितलं. इथून पुढं गोस्वामीजी गाऊ लागतात. जब ते राम कीन्ह तह बासा, सुखी भये मुनी बीती त्रासा. गिरिवन नदी ताल छबि छाए, दिन दिन प्रति अति होहि सुहाए. खग मृग वृंद आनंदित रही, मधुप मधुर गुंजत छबि लहही. सोबन बरनीन सकहि राजा, जहाँ प्रगट रघुबीर बिराजा. एक बार प्रभु सुख आसीना, लक्ष्मण बचन कहे छलहीना. सुर नर मुनि सचराचर साई, मैं पूछूं निज प्रभु की नाई. मोहि समुझाई कहूँ सोई देवा, सब तजी करऊं चरण रज सेवा. कहु ज्ञान बिराग रुमाया, कहु सुभगति करहूँ जेहि दाया।
ईश्वर जीव भेद प्रभु, सकल कहो समुझाई। जाते होई चरण रति, शोक मोह भ्रम जाई। सियावर रामचंद्र प्रिय हो। प्रभू रामचंद्र मुनी अगस्तींनी सांगितल्याप्रमाणे पंचवटी क्षेत्रामध्ये आलेले आहेत. महाराष्ट्राचं हे वैभव आहे पंचवटी. नाशिक जिल्ह्यामध्ये जिथं हा गोदावरीचा त्र्यंबकेश्वरला उगम होतो, त्या अत्यंत परमपावन स्थळाला या पंचवटीची एक सुंदर किनार आहे. या 5 वटवृक्षांचं हे महात्म्य जे पुराणामध्ये गायलं गेलेलं आहे. या पंचवटीचं महात्म्य हे वेगवेगळ्या पद्धतीने संतांनी सांगितलंय. ज्या या पंचवटी क्षेत्री या गोदावरीच्या उद्गम बिंदूला दर 12 वर्षांनी सर्व या ब्रह्मांडातल्या शुभशक्ती एकत्रित होतात. या कुंभमेळाच्या निमित्ताने जिथं सत्संगाची भरती येते, असं हे सुंदर या गोदावरीचं उद्गम बिंदू असलेलं नाशिक क्षेत्र आणि त्यामध्ये विशेषत्वाने प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पंचवटी. सज्जनो, या पंचवटी क्षेत्री प्रभू रामचंद्रांचं स्वागत कोणी केलं? बघा, आपण बघतोय अरण्यामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळे ऋषीमुनी प्रभू रामचंद्रांचं स्वागत करतात. पंचवटीमध्ये देखील प्रवेश होताच एका साधूने, एका संत हृदयाने त्यांचं स्वागत केलंय खरं. परंतु हा संत हा जटाधारी नाही, भगवी वस्त्र धारण करणारा नाही, त्याच्या गळ्यामध्ये कुठल्याही माळा नाहीत, किंबहुना त्याचा देह हा सर्व दृष्टीने त्याज्य देह आहे. तो देह आहे एका गिधाडाचा. गिधाड पक्षी आपण जाणतोच. अनेकदा या गिधाडांचं दर्शन देखील आपण अपशकुन मानतो. आजच्या काळामध्ये देखील एखाद्या जिथं सर्व प्रकारचा कचरा गोळा केला जातो, त्यामध्ये अनेक जीव जंतू मेलेल्या अवस्थेमध्ये तिथं येतात. अशा ठिकाणी या गिधाडांचं आकाशामध्ये भ्रमण आपल्याला दिसत असतं. पशुपक्ष्यांच्या बद्दल देखील मनुष्याला प्रेम आहे, परंतु त्यामध्ये ज्याचा तिटकारा वाटावा असा हा गिधाड पक्षी. परंतु प्रभू रामचंद्रांचं हे समदर्शित्व तर पहा. जसं भगवद्गीता देखील म्हणते की चांडाळ असो, कुत्रा असो किंवा पंडित असो, या सर्वांमध्ये जो समदर्शत्व पाहू शकतो, अशा या समदर्शत्वाचं हे उदाहरण की प्रभू रामचंद्रांनी या पंचवटी क्षेत्रामध्ये आगमन होता सर्वप्रथम या जटायूचं त्यांना दर्शन झालं. वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी त्याला राक्षस मानलं असा उल्लेख आहे आणि त्याला स्पष्टच विचारलं की कोण आहेस तू? एवढं मोठं महाकाय गिधाड. कदाचित या दंडकारण्यामध्ये ज्या या राक्षसांच्या मुळे अनेक निष्पाप जीवांच्या हत्या झाल्या होत्या, त्यांचा रक्षक किंवा भक्षक या कुठल्याही रूपाने का होईना, परंतु तिथं या गिधाडाचं अस्तित्व प्रभू रामचंद्रांना दिसलं. आणि इथं गोस्वामीजी म्हणतायत की गीधराज सई भेट भई, बहुविधी प्रीती बढाई. गीधराज जटायूशी प्रभू रामचंद्रांची भेट झाली आणि त्यांनी खूप प्रकाराने प्रेमालाप करून प्रभू रामचंद्रांशी मैत्री केली. जेव्हा प्रभू रामचंद्रांनी या गिधाडाला विचारले की कोण आहेस तू, यावरती त्याने प्रभू रामचंद्रांना सांगितलं की पुत्र, मी तुझे वडील दशरथ यांचा मित्र आहे. या एका विधानातच
प्रभू रामचंद्र जणू काही या जटायूच्या प्रेमात पडलेत. राजा दशरथाचा मित्र म्हणजे आपल्यासाठी वडिलांच्या जागेवरती ते झालेत. आणि जटायूने देखील ते नातं प्रभू रामचंद्रांशी त्याच पद्धतीने निभावलं. त्याने जणू काही प्रभू रामचंद्रांना सांगून टाकलं की मी इथं एक सेवा करू इच्छित आहे, की आपण जेव्हा या पर्णकुटीमधून काही कामांसाठी बाहेर पडाल त्यावेळेला सीताजींच्या रक्षणाची जबाबदारी माझ्याकडे लागेल, कारण ती माझी पुत्री आहे. आणि आपण बघाल की अरण्यकांडामध्ये आता जेव्हा पुढे जाऊन जटायूची रावणाबरोबर झालेली झुंज आहे, त्यामध्ये जटायू देखील पुत्री असा शब्द करूनच या रावणावरती हल्ला करतोय. म्हणजे जे नातं एकदा प्रभू रामचंद्रांनी एकाशी बांधलं ते नातं या जटायूने प्राणाच्या पलीकडे सांभाळलं. सज्जनो, राजा दशरथ आणि जटायू यांच्या मैत्रीची कथा पद्मपुराणामध्ये येते बरं का. एकदा प्रसंग असा घडला की अयोध्येवरती मोठा अवकाळी दुष्काळ पडण्याचा प्रसंग आला. मुनी वसिष्ठांनी राजा दशरथाला सांगितलं की शनीची वक्रगती अयोध्येवरती आलेली आहे. तेव्हा प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला नव्हता आणि राजा दशरथ हा एवढा मोठा चक्रवर्ती राजा या शनीच्या वक्रगतीला देखील मानण्याची त्याची तयारी नव्हती. आणि त्यामुळं राजा दशरथाने थेट शनीलाच आव्हान दिलं की तू हा दुष्काळ या अयोध्येवरचा दूर कर, अन्यथा माझ्याशी लढायला तयार हो. आणि या झुंजीमध्ये शनीच्या वक्रगतीने राजा दशरथाला रथामधून खाली पाडलं आणि त्यावेळेला आकाशातून खाली कोसळणाऱ्या राजा दशरथाला जटायूने आपल्या पाठीवरती आधार दिल्याची कथा पद्मपुराणात येते. आणि तिथून यांची मैत्री, यांचं सख्य. आणि सज्जनो, हा जटायू प्रभू रामचंद्रांची वाट पाहत या दंडकारण्यामध्ये थांबून राहिलेला. अशी ही या जटायूची सुंदर कथा वेगवेगळ्या पुराणांमध्ये गायली गेलेली आहे. प्रभू रामचंद्रांनी त्यांना आपल्या वडिलांचा मित्र या नात्याने अत्यंत आदर दिला, त्यांच्याशी प्रेमालाप केला. आणि प्रभू रामचंद्रांनी आपली पर्णकुटी कुठं बनवावी, ज्या पद्धतीने चित्रकूटवरती मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावरती असलेल्या एका उंच डोंगराळ भागामध्ये प्रभू रामचंद्रांनी आपली पर्णकुटी केली, त्याचप्रमाणे पंचवटीमध्ये येऊन प्रभू रामचंद्र गोदावरी नदीच्या जवळ पर्णकुटी करून राहू लागले. गोदावरी नदी जी महादेवाच्या शिखांमधून उत्पन्न झालेली ही गंगाच आहे, जी गौतम मुनींच्या एका विलक्षण तपश्चर्येमधून प्रगटलेली आहे. आणि ही प्रतिगंगाच आहे भारतामधली, यात काही शंकाच नाही. कारण भौगोलिक दृष्टीने जरी विचार केला तर गंगा मातेच्या खालोखाल सर्वात जास्त भारतामधला भूभाग जर दुसरी कुठली नदी वाहत असेल या भूमीमधून तर ती गोदावरी आहे. अनेक राज्यांना सुजलाम सुफलाम करणारी ही गोदावरी. त्र्यंबकेश्वर मधून अत्यंत झुळझुळ अशी वाहणारी, नाशिक पर्यंत येऊस तर एका छोट्याशा झऱ्याच्या रूपामध्ये वाहणारी, परंतु त्यानंतर मात्र तिचं अवाका, तिचं रूप, तिची भव्यता ही डोळ्यामध्ये देखील सामावणार नाही अशी ही गोदावरी माता. या गोदावरीने केवळ या भूभागाला सुजलाम सुफलाम केलं नाही, तर या भूभागामधल्या राहणाऱ्या लोकांच्या मनाला देखील सुजलाम सुफलाम करण्यासाठी अनेक संतांना आपल्या किनारी जन्म घ्यायला लावलाय. बघा, गोदावरी नदी ही स्वाभाविकपणे संतांची जन्मभूमी असलेली वाहिनी आहे. मग आपले समर्थ असोत जाम मधले, नाथ असोत पैठण मध्ये, किंवा आणखीनही तुम्ही खाली वाहत जा, किती संतांची नावं सांगावीत, किती संतांची. अनेक साहित्यिक, अनेक संत
या महाराष्ट्राच्या भूमीला दिव्यत्व देणाऱ्या अनेक विभूती हे सर्वजण गोदाकाठचे आहेत. त्यामुळे गोदाकाठ हा जणू काही या नवनिधींनी युक्त आहे. या महाराष्ट्राच्या भूमीचं वैभव, संपन्नता, मानसिक आरोग्य सर्व दृष्टीने हे महादेवाचं एक सुंदर रूप या गोदावरीच्या आपल्याला नदी रूपाने प्राप्त झालेला आहे. आणि प्रभू रामचंद्र हा महिमा जाणतात आणि त्यामुळे त्यांना देखील या गोदावरी नदीच्या किनारी आपला सहवास व्हावा या भावनेने जणू काही ही पर्णकुटी बांधून प्रभू रामचंद्र पंचवटी क्षेत्रामध्ये निवास करू लागलेले आहेत. असं हे जटायूचं आणि गोदावरी मातेचं हे थोडक्यात चरित्र काल मी कथाविस्तारामध्ये आपल्याला सांगू शकलो नाही. दंडकारण्य आपण जाणताच की हे शापित भूमी होती. गौतम मुनींचा हा शाप आणि त्याचा उशाप एकच होता की तिथं प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य झालं पाहिजे. आणि जसं प्रभू रामचंद्र पर्णकुटी बांधून या पंचवटीमध्ये राहू लागले, गोस्वामीजी म्हणताय, जब ते राम कीन तह बासा, सुखी भये मुनी बीती त्रासा. जेव्हापासून प्रभू रामचंद्रजी पंचवटीमध्ये राहू लागले तेव्हापासून मुनींना दिवसेंदिवस वाढणारं सुख जणू काही प्राप्त झालंय. त्यांची भीती ही पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. या दंडकारण्यामधल्या या सर्व झाकोळलेल्या भूभागाला प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शामुळं एक विलक्षण शोभा प्राप्त झाली आहे. पर्वत, वन, नदी, तलाव सर्व काही अत्यंत शोभायमान दिसू लागलेलं आहे. खरोखर एक संताचं किंवा भगवंताचं प्रागट्य एखाद्या भूभागामध्ये व्हावं आणि त्या भूभागाचं जणू काही नशीबच पालटून जावं, असे अनेक आपल्याला तीर्थक्षेत्र या महाराष्ट्राच्या भूमीत दिसतात. अहो, इतकंच काय, आमचा माण तालुक्यामधलं गोंदवले तसं बघितलं तर दुष्काळी भाग आहे. परंतु श्री महाराजांच्या वास्तव्याने, त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी जी पुनीत झाली आणि त्यामुळं आज देशोविदेशातून लोकांचे लोंढेच्या लोंढे या गोंदवल्याच्या दिशेने येतात, केवळ या श्री महाराजांच्या अस्तित्वामुळं. ही माण नदी देखील श्री महाराजांच्या काळामध्ये कशी दुधडी भरून वाहत होती याची आपण सर्व उदाहरणं त्यांच्या चरित्रामध्ये पाहतो. असं हे माणगंगेच्या किनाऱ्यावरती असलेलं गोंदवलं गाव काय, किंवा महाराजांच्या बरोबरच असलेल्या इतर सर्व समकालीन संतांची देखील तीर्थक्षेत्र जर आपण बघितली तर अशी दुर्गम भागामध्ये असलेली ही क्षेत्र, परंतु संताच्या प्रागट्यामुळं मात्र आज या जगाच्या नकाशावरती सर्व दृष्टीने आपल्याला उठून दिसतात. मग अक्कलकोट काय, श्री गजानन महाराजांचं शेगाव काय, किती संतांच्या तीर्थक्षेत्रांची नावं घ्यावीत. कारण जर या ठिकाणांमधून त्या संताचं नाव जर वजा केलं तर तिथं केवळ उरतं एक शून्य, एक भकासपण. परंतु या संतांच्या अस्तित्वामुळे मात्र हर्षित झालेली अनेक मनं ही या भूभागांकडे आकृष्ट होतात. दंडकारण्य देखील प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने अति पावन झालं आणि त्यामुळं आज या तीर्थक्षेत्रामध्ये देखील अनेक सिद्ध तपस्वी योगी या गोदावरी मातेच्या दर्शनासाठी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पंचवटी क्षेत्री त्र्यंबकेश्वरला बिल्वपत्रांचा अभिषेक करण्यासाठी या वेगवेगळ्या कारणांमुळे या गोदावरीच्या किनाऱ्यावरती येतात. अशा या भूभागाला सुजलाम सुफलाम प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. गोस्वामीजी म्हणतात की केवळ मुनींचंच मन अत्यंत सुखी झालंय असं नाही. खग मृग वृंद आनंदित रहही, मधुप मधुर गुंजत छबी लहही. पशुपक्ष्यांचे थवे देखील अत्यानंदाने तिथं विहार करू लागले. भ्रमर मधुर गुंजाराव करत शोभायमान दिसू लागले. अशा या प्रभू रामचंद्रांच्या
वास्तव्याने या पंचवटीचं, या वनराईचं वर्णन करण्यासाठी सर्पराज शेष दुधा असमर्थ आहेत, या निष्कर्षाप्रत गोस्वामीजी येतात. असं या दंडकारण्याचं अत्यंत सुंदर परम पावन स्वरूप प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने झालेलं आहे. आणि अशा या पंचवटीमध्ये एक आता सुंदर संवाद प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाच्या मध्ये घडणार आहे. या प्रसंगाला रामचरितमानसमध्ये रामगीता या नावाने संत उद्धृत करून सांगतात. ज्याप्रमाणे एक गीता कुरुक्षेत्रावरती सांगितली गेली, त्याच गीतेमधले अंश, त्याच गीतेमधले सार या रामचरितमानसमध्ये ठिकठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. जशी आपण अयोध्या कांडामध्ये लक्ष्मण आणि निषादाची ही सत्संग चर्चा ऐकली, ज्याला लक्ष्मण गीता या नावाने तो संवाद ओळखला जातो, तेच लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रांना काही पृच्छा करणार आहेत, काही प्रश्न विचारणार आहेत. आणि त्या प्रश्नांच्या उत्तराबद्दल जो काही प्रभू रामचंद्र आपल्या मुखातून परमार्थ सांगणार आहेत, तो परमार्थ हा श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेच्या तोडीचाच, त्यामध्येच असलेला हा सर्व भक्तियोगाचा अंश आम्हाला समजावून सांगणार आहे. आणि त्यामुळे या संवादाला रामगीता या नावाने श्री रामचरितमानसमध्ये ओळखलं जातं. अत्यंत थोडक्यामध्ये केवळ 2 दोह्यांमधून प्रभू रामचंद्र या परमार्थाचं समस्त सार आपल्या समोर लक्ष्मणाचं निमित्त करून ठेवणार आहे. त्यामुळे सज्जनो, आत्तापर्यंत देखील अरण्यकांडातला प्रत्येक संवाद मी आपल्याला सांगितलाच की अत्यंत एकाग्रतेने श्रवण करा. त्यातही विशेषत्वाने आता हा रामगीतेचा संवाद जो प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आपल्या मुखाने सांगणार आहे. प्रभू रामचंद्र आपल्याला इथं हा भक्ती मार्ग विस्तारपूर्वक सांगतील आणि त्याचबरोबर अरण्यकांडातच माता शबरीच्या आश्रमामध्ये देखील प्रभू रामचंद्र आपल्याला नवविधा भक्ती सांगतील. हे 2 संवाद असे आहेत की जिथं प्रभू रामचंद्रांनी स्वतःहून परमार्थाचा विस्तार अत्यंत खुलवून सांगितलेला आहे. आणि हो, त्याचबरोबर प्रभू नारद संवाद कही, नारद मुनी आणि प्रभू रामचंद्रांचा देखील संवाद या अरण्यकांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये येतो, जिथं देखील प्रभू रामचंद्रांनी विस्तारपूर्वक परमार्थ सांगितलेला आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे अरण्यकांडामध्ये तुम्हाला एक प्रभू रामचंद्रांचं वेगळं व्यक्तित्वच दिसू लागेल, जे जास्त खुलून प्रत्येकाशी संवाद करतायत. आपण बघितलं अयोध्या कांडामध्ये प्रभू रामचंद्र संकोचवश आहेत, कारण की तिथं मुनी वसिष्ठ आहेत, राजा जनक आहेत, आपल्या सर्व माता आहेत, प्रजाजन आहेत. आणि तिथं आपलं ब्रह्मस्वरूप, आपण परमात्मा आहोत या भूमिकेतून प्रभू रामचंद्र न बोलता राजा दशरथाचे पुत्र आणि भरताचे ज्येष्ठ बंधू या भूमिकेतून संवाद करताना या मर्यादा पुरुषोत्तमाने तिथं आपला विवेक अत्यंत सांभाळत संकोचाने मोजके शब्द बोलल्याचं आपल्याला दिसतं. परंतु हा अरण्य आहे आणि अरण्यामध्ये प्रभू रामचंद्र देखील या परमात्म्याला देखील या साधू संतांशी संवाद करताना कुठलाही संकोच नाहीये. ते अत्यंत मनापासून संवाद करतायत. असं हे अरण्यकांडाचं वैभव आहे, जिथं प्रभू रामचंद्रांशी आपल्याला त्यांचं व्यक्तित्व वेगळ्या पद्धतीने पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. आता काही काळानंतर जेव्हा खरं आणि दूषणाचं युद्ध प्रभू रामचंद्रांशी होईल, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांचं हे तेजोवलय, त्यांचा पुरुषार्थ, त्यांचा पराक्रम हा देखील आपल्याला एका वेगळ्या उंचीवरती जाऊन पाहायचा आहे. असे प्रभू रामचंद्र या पंचवटीमध्ये एकदा अत्यंत स्वस्थ आनंदामध्ये आपल्या स्वमग्न अवस्थेमध्ये बसलेले आहेत. एक बार प्रभु सुख आसीना,
आपल्याला गोस्वामीजींचं हे वैशिष्ट्य आता लक्षात आलंच असेल की जेव्हा जेव्हा गोस्वामीजी एक बार हा शब्द आणतात तेव्हा तेव्हा एका वेगळ्या उंचीवरती नेणाऱ्या प्रसंगाची सुरुवात होते. एकदा प्रभू रामचंद्रजी असे आनंदाने बसले होते आणि त्यावेळेला लक्ष्मणजी त्यांना निष्कपट भावाने काही विचारतायत. बघा, यामधूनच पहिलं सूत्र मिळतं की अधिकारी व्यक्तीशी भगवत चर्चा देखील कधी करावी? जेव्हा तो स्वस्थ आहे, सुखासीन बसलेला आहे, आनंदामध्ये आहे. अशा वेळेला जाऊन आपण परमार्थाची पृच्छा जर त्यांच्याशी केली तर आपल्याला अत्यंत समाधानकारकरित्या त्याचं उत्तर मिळू शकतं. बघा, उत्तरकांडामध्ये देखील एक असाच प्रसंग आहे की जेव्हा विष्णुवाहक गरुड आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या मोहाचं उत्तर शोधत शोधत महादेवाच्याकडे जातोय आणि त्यावेळेला महादेव अर्ध्या वाटेवरती आहेत. मला वाटतं कुबेराला भेटायला चाललेले आहेत महादेव. आणि अशा वेळेला येऊन काकभूषुंडी महादेवांना विचारतात की आपण माझ्या मनातला हा मोह दूर करा. परमार्थ हा असा कधी आपण ज्याला म्हणतो ना की घोड्यावरती टाच मारताना एक पाऊल आपण अडकवले आणि आता दुसरं पाऊल वरती उचलून बसणार, त्यावेळेला परमार्थ हा सांगायची गोष्ट नाही. परमार्थामध्ये देखील आपला प्रभू, आपला आराध्य हे सुखासीन असलं पाहिजे, स्वस्थ बसलेलं आहे, आनंदामध्ये. आणि अशा वेळेला प्रभू रामचंद्रांच्या जवळ लक्ष्मणजी अत्यंत निष्कपट भावाने जातात. इथं आपल्याला भगवत चर्चेचं दुसरं सूत्र कळतं. आपण बऱ्याचदा एखाद्या अधिकारी व्यक्तीच्या जवळ जातो सत्संग करायला, परंतु त्या सत्संगतीचे दोन प्रकार असतात बघा. एक, अनेक लोक मला किती माहिती आहे हे त्या अधिकारी व्यक्तीला प्रभावित करून सांगण्यासाठी जातात. किंवा दोन, त्या व्यक्तीला कसं काही माहित नाही हे कोणाच्या तरी सांगण्यावरून सिद्ध करण्यासाठी म्हणून ते संवाद करायला जातात. या दोन्हीही प्रकारच्या संवादामध्ये त्यांच्या हाती काहीच पडत नाही, कारण ज्याच्या मनामध्ये कपट आहे तो सत्संगती कशी करू शकेल? ना ते कपट भावनेने अधिकारी पुरुषाला प्रभावित करू शकतात आणि ना त्याच्यामध्ये कुठली खोटी शोधू शकतात. आणि त्यामुळं सत्संगतीसाठी, भगवत चर्चेसाठी दुसरं सूत्र आहे की जाणाऱ्या श्रोत्याने निष्कपट भावनेने जाऊन, मला खरंच काही कळत नाही प्रभू, आपण मला सांगा, या भावनेने जाऊन त्या अधिकारी असलेल्या वक्त्याच्याकडे जाऊन पृच्छा करायला हवी. श्रोता आणि वक्ता हे एक सुंदर नातच आहे सज्जनो. जसं दासबोधामध्ये कल्याण शिष्य समर्थांच्या चरणांशी बसलेला आहे आणि हा श्रोता आपल्या सद्गुरु रूपी वक्त्याला कशा पद्धतीने बोलतं करतोय, कशा पद्धतीने पृच्छा करतोय, कशा पद्धतीने आपला प्रश्न अत्यंत विवेकाने ठेवतोय, या सगळ्याचा विचार केला की आपल्याला लक्षात येतं की श्रोत्याने कशा पद्धतीने वक्त्याशी संवाद करावा. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते की माझ्याकडून काय बोलावलं जावं याची किल्ली जर कोणाच्या हातात असेल तर तो श्रोतृ वर्गाच्या हातात ती किल्ली आहे. श्रोता ज्या तन्मयतेने, ज्या निष्ठेने माझ्याकडे येईल, ज्या उत्कटतेने तो प्रश्न विचारेल, त्या उत्कटतेने मला त्याला उत्तर देणं भाग पडतं. आणि त्यामुळं आपल्या या सर्व धर्मग्रंथांमध्ये जर आपण बघाल तर ही एक संवादी परंपरा आहे, फार सुंदर संवादी परंपरा की ज्यामधून हे शास्त्र एका विलक्षण उंचीवरती जाऊन या संवादातून तुम्हा आम्हा सामान्य जीवांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अशा या वक्त्याची भूमिका गोस्वामीजींनी थोडक्यात सांगितली की लक्ष्मण बचन कहे छलहीना.
तिसरी गोष्ट पाहिजे ती म्हणजे वक्ता आणि श्रोता यांमध्ये एक परस्पर नातं निर्माण असलं पाहिजे. वक्त्याचं श्रोत्यावरती नातं कसं आहे? प्रेमाचं आहे, करुणेचं आहे. त्याला कुठेही तो माझ्यापेक्षा कमी आहे, अज्ञानी आहे या भूमिकेतून सांगायचं नाहीये. तर आपण दोघ जण एकत्र या उंचीवरती यावं या भूमिकेतून श्रोता वक्ता श्रीराम समर्थ ही वक्त्याची भूमिका असते. तर श्रोता कशा पद्धतीने वक्त्याकडे जायला हवा? गोस्वामीजी लिहितायत, सुर नर मुनी सचराचर साई, मैं पूछो निज प्रभु की नाई. हे देवता, हे मनुष्य मुनी आणि चराचराचे स्वामी, आपण माझे स्वामी आहात या नात्याने मी आपणास विचारतो. बघा किती गोड नातं लक्ष्मणाने बांधलेलं आहे. वक्त्याच्या हृदयामधली करुणाच ही नेहमी बोलत असते. बघा, जो खरा आत्मनिष्ठ वक्ता आहे, जो बुद्धिप्रधान नाही, तो आपल्या हृदयामधली वचनं ही केवळ जीवावरील करुणेपायी बोलतो. आणि लक्ष्मणाने नेमकं त्या करुणेचंच दरवाजा प्रभू रामचंद्रांच्या हृदयातला उघडलेला आहे. प्रभू रामचंद्रांना तिने अत्यंत आर्ततेने हाक मारली की प्रभू, आपण तर सर्व चराचराचे स्वामी आहात, देवतांचे आहात, मनुष्याचे आहात, मुनींचे आहात. मी स्वतः अनुभवतोय आपल्याला ज्या पद्धतीने अत्री मुनींनी, अगस्ती मुनींनी, सुतीक्ष्ण मुनींनी ज्या पद्धतीने आपलं हे गायन केलं, यावरून मला एक लक्षात आलं की आपण माझे केवळ ज्येष्ठ बंधू नाही, त्या ज्येष्ठ बंधूच्या पलीकडे असलेले हे तत्व आपण आहात. आपण सर्व दृष्टीने या लक्ष्मणाचे स्वामी आहात. प्रभो, आपणच माझे स्वामी आहात. या एकाच नात्याने मी आपणास काही पृच्छा करू इच्छित आहे. सज्जनो, या एका चौपाईमधून गोस्वामीजींनी आम्हाला अध्यात्म संवादाची 3 सूत्र दिली. 1. वक्ता हा सुखासीन असला पाहिजे. 2. श्रोता हा निष्कपट असला पाहिजे. आणि 3. श्रोता आणि वक्त्यामध्ये एक प्रेमळ नातं हे संवादासाठी अत्यावश्यक आहे. अशा या 3 गुणधर्मांच्या आधाराने आता ही रामगीता या समस्त पंचवटीमध्ये रंगणार आहे. सज्जनो, आपण देखील मनमुरादपणे या रामगीतेचा संवाद अंतःकरणामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.